हे बघा हे असे वळून घेते लाडू. लाडू वळायला काय असा फारसा त्रास होत नाही. हे बघा झाले करून सगळे लाडू. बघा छान दिसत आहेत, मस्त. अगदी हिरवेगार नाही दिसत. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज करणार आहे हिरव्या मुगाचे लाडू. पण हे मूग ना जरा अगदी खूप हिरवेगार असतात तसे नाही आहेत, साधारण जरा पिवळसर हिरवेत. तर हरकत नाही, आपल्याला काय अख्ख्या मुगाचेच लाडू करायचे आहेत. तर त्यासाठी बघा मी हे 2 वाट्या खोबरं घेतले आणि अर्धा किलो मूग घेतलेत. तर हे मूग खूप पौष्टिक असतात, भरपूर प्रोटीन असतं त्यात. तर म्हटलं चला आपण लाडू करूया. ते तर कढई ठेवली मी. आधी हे मूग भाजून घेते. पण मंडळी काय झालं, पाऊस खूप पडतोय तर मी हे मूग काही धुवून वगैरे नाही घेतले, फक्त असे स्वच्छ पुसून घेतले आणि भाजायला घेतले. एरवी काय करायचं, जरासे धुवून घ्यायचे, कोरडे करायचे आणि मग भाजायचे. पण आता इतका पाऊस पडतोय त्यामुळं मी काही ते धुतले नाहीत. म्हणून बघा भाजायला घेतले. चांगले खरपूस भाजून घ्यायचे, एकसारखं हलवून हलवून भाजायचे. हे बघा चांगले भाजून घेतले. काही वेळा जरा असे मूग बघा थोडेसे पिवळसर असतात. ते खोबरं किसून घेतले मी. आता हे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. आणि मी काय करणार आहे, गूळ साखर अजिबात घालणार नाही. ही ओली खजूर आहे बघा, ही वापरणार आहे मी ह्या लाडूला. तर आता बाकीच्या वस्तू काय काय घेतल्या दाखवते. 1 वाटीभर हे मखाने घेतलेत, थोडेसे बदाम घेतलेत, मनुके घेतलेत आणि वेलची जायफळ घेतले. ही खसखस घेतली, आपले पोहे खायचे 2 चमचे असेल. हे बघा आता हे मूग भाजून घेतले चांगले. आता बाकीच्या वस्तू भाजून घेते मी. मखाने भाजून घेतले, गरम कढईमध्ये पटकन होतात भाजून. ही खसखस पण भाजून घेते, कोरडीच भाजून घेतली. आता थोडंसं तूप घालते आणि खोबरं पण भाजून घ्यायचं आहे ना. पण त्याआधी हे बदाम तळून घेते त्या तेलामध्ये. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बाकीचे हे ड्रायफ्रूट्स खूप घालू शकता पाहिजे तितके. पण मी मुगाचे लाडू करते ना, त्यामुळे मी अगदी थोडे थोडे ड्रायफ्रूट, अगदी बदाम पण थोडेसेच घेतलेत. नाही तर मग ते मुगाचा फ्लेवर येत नाही त्याला. म्हणून मग मी अगदी थोडे थोडे घेतले. तुम्हाला अगदी भरपूर घ्यायचे असले तरी घ्या. मनुके आणि बदाम तळून घेतले, त्यात खसखस भाजून घेतली आपण. आता ते खोबरं पण ह्यातच तळून घ्यायचे. काढून घेते मनुके पण. आता हे खोबरं ह्यात भाजून घेते अजून थोडंसं तूप घालून. खोबरं पण भाजायचंच, कारण नाहीतर मग ते जास्त दिवस राहत नाही, थोडं खवट होतं मग. हे बघा असं खोबरं भाजून घ्यायचं. हे मगज घेतलं होतं मी, ते तुम्हाला दाखवायचं विसरलं. ते पण थोडंसं शेकून घेणार आहे. तुम्हाला हवे त्या बाकीच्या भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया सगळं तुम्ही घालू शकता ह्यात. पण मला जे जे होतं उपलब्ध ते घालून मी हे लाडू करते. आणि आपण कमी खर्चात पण हे करू शकतो तसं. हे बघा आता हे सगळं भाजून घेतलं. पण हे मूग गार व्हायला पाहिजेत ना, म्हणून मग आधी मूग भाजून घेतले. आता ते चांगले गार होऊ देते. बघा हे मिक्सरमधून काढायचे ते. मूग गार झाले. आता हे काढून घेते थोडे थोडे 2-3 वेळा करून. बारीक करून घ्यायचे. अगदी खूप पीठ पण नाही, अगदी मऊ पीठ नाही करायचं, किंचित जरा जाडसर ठेवायचे. हे बघा असे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे मूग हे सगळे. आता या मोठ्या ताटात काढून घेते. राहिलेले पण करून घेते ते.
मूग पूर्ण गार व्हायला पाहिजेत ना, त्यासाठी आधी मूग भाजून घ्यायचे. हे बघा, हे पण घेते करून बारीक. धूर निघतो ना सगळ्या पिठाचा. आपण कोणतीही वस्तू मिक्सरमधून अशी काढली की तो धूर निघतो. सगळे मूग बारीक करून घेतले. आता हे बाकीचं साहित्य, खोबरं, ते मगज वगैरे, ते बदाम, ते सगळं परत एकदा बारीक करून घेते एकत्रच. हे मखाने, ही वेलची त्यातच घालून घेते आणि मग जायफळ नंतर मग मी थोडंसं किसून घालीन त्यात. हे बघा, हे पण सगळं झालं करून. आता ह्या सगळ्या गोष्टी बारीक करून झाल्या. खसखस आणि ते तळलेले मनुके ठेवलेत. आता हे आपण ओली खजूर जी घेतली आहे ना, त्याच्या बिया काढून घेते. चुकूनही एखादी बी गेली नाही पाहिजे, नाहीतर मग ते सगळ्या मिश्रणाची वाट लागेल, कारण कचकच होते मग. म्हणून अगदी काळजीपूर्वक बिया काढून घ्यायच्या. खजूर ओले असो सुके असो, तेवढी काळजी घ्यायची. हे ओले खजूर बघा पटकन सोलले जातात, तसे सुके खजूर त्रास होतो बारीक करायला. पण मी मुद्दाम साखर गूळ अजिबात नाही वापरणार आहे. हे ओले खजूर वापरणार आहे, जेणेकरून हे ज्यांना शुगर आहे ती माणसंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात. हे बघा, थोडेसे 2-4 ठेवते. पूर्ण बिया काढून घेतल्या. आता हे थोडं थोडं करून परत मिक्स करून घेते मिक्सरमधून. ह्या बाकीच्या मिश्रणामध्ये थोडी खजूर आणि थोडं हे मुगाचं पीठ. पण हे मुगाचं पीठ आधी थोडंसं परत भाजून घ्यायचं आहे ना. तूप घालते बघा. हे पीठ परत चांगलं भाजून घ्यायचं, त्याने अजून म्हणजे चांगला खमंगपणा येतो. तुम्ही बघू शकता बघा, हे पीठ असं एकदम हिरवगार नाही झाले, कारण मूग थोडेसे पिवळसर होते ना. एरवे आपल्याला असे हिरवेगार मूग मिळतात. काय तुम्हाला माहिती असेल की मुगाचाच अजून एक प्रकार असतो, पिवळे मूग असतात, थोडेसे साधारण हिरवे असतात, अगदी हिरवेगार असतात. ह्या मुगाच्या लाडूंमध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि खरं तर करायला पण अगदी स्वस्त असतात. म्हणजे हे बघा, असे मस्त हे पीठ पण मुगाचं भाजून घेतलं मी चांगलं तुपात. आणि आधी मूग भाजलेले असल्यामुळं काय त्याला फारसं भाजावं लागत नाही. आता मी काय करते, हे थोडंसं ही खजूर आणि थोडंसं हे मिश्रण असं मिक्स करून सगळं एकदा परत मिक्सरमधून काढून घेते. म्हणजे काय होतं, एकजीव होतो. नाहीतर आपण हाताने करायला गेलं तर ते पूर्ण एकजीव होत नाही. हे बघा, असं मस्त एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण. बिया बाजूला ठेवते, नाही तर ते एखादी जायची त्यात. हे बघा, असं करून घेते आणि लगेच त्याचा असा गोळा पण व्हायला तयार लागतो. म्हणजे मग लाडू वळायला पण त्रास नाही होत. तुम्ही जर गूळ साखर घालत असाल तर साखर घालत असाल तर पिठी साखर करून घाला. गूळ घालत असाल तर किंचित गरम करून घालायचा गूळ, म्हणजे मग ते लाडू वळायला अगदी सोपे जातात. पण तुम्ही बघितलं, मी यात साखर गूळ अजिबात नाही घातले. आणि अगदी सर्वसाधारण माणसांना पण हे लाडू परवडू शकतात. खरं तर सध्या महागाई किती माहिती ना, ड्रायफ्रूट्स वगैरे खूप महाग आहेत. तर आपण हे थोड्या खर्चात असे लाडू करू शकतो आणि भरपूर प्रोटीनयुक्त. तर हे बघा, हे आता सगळं मी करून घेते. थोडंसं जायफळ पण त्यात घालणार आहे मी, पण सगळं मिक्सरमधून काढून झाल्यानंतर. हे बघा, आता थोडं पीठ मिक्स करून घेते मुगाचं त्यात. मिक्सरमधून केल्यावर मग कसं पूर्ण एकजीव होतं सगळं. थोडं पीठ आणि ते मिश्रण असं काढून घेते. थोडा हा गोळा आणि थोडं पीठ असं घालायचं, म्हणजे बारीक करायला जास्त त्रास नाही होत. हे बघा, कसं मस्त एकजीव होते. करून घेते सगळं. आता मोठ्या परातीत ठेवावं लागेल आपल्याला, कारण हे सगळं आता एकत्र केलं आहे.
झालं बघा करून सगळं. आपण काय काय साहित्य घेतलं होतं, अर्धा किलो मूग, अर्धा किलो ओले खजूर, 2 खोबऱ्याच्या वाट्या, अगदी थोडंसं 2 चमचे खसखस, थोडेसे मनुके, 50 ग्रॅम बदाम, थोडेसे मखाने वाटीभर, असं हे साहित्य घेतलं होतं ना. आता हे थोडंसं जायफळ मी थोडंसं किसून घेते, खूप पण नाही घालायचं, थोडंसं किसायचं त्यात. त्याने सुगंध चांगला येतो. वेलची तर आपण आधीच घातली. आता हे बघा, आता हे चांगलं सगळं मिक्स करते. मिक्स तर झालंच आहे, पण परत एकदा मिक्स करायचं, कारण आपण खसखस घातली आहे ना त्यात, जायफळ घातले. आता हे लाडू वळायला घेते बघा. अगदी पटकन होतात हे लाडू. ओली खजूर घातली आहे ना, त्यामुळे अजिबात त्रास होत नाही वळायला. हे बघा, असे करून घेते लाडू. खूप मोठे पण नाही, खूप बारीक पण नाही, मध्यम आकाराचे लाडू वळायचे. तुम्हाला हे माझे मुगाचे साधे सोपे लाडू कसे वाटले कमेंट करून सांगा. एकदा करून बघा, किंवा तुम्ही तुमच्या पद्धती पण सांगा मला कमेंट करून. हे बघा, करून घेते सगळे. काही वेळ नाही लागत त्याला. साधारण 1 किलोच्या वरच झाले हे लाडू. हे बघा, झाले. अजून करून घेते बाकीचे राहिलेले सगळे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. झाले करून सगळे असे मस्त आपले मुगाचे लाडू. मंडळी फार हिरवेगार नाही दिसत, कारण ते थोडेसे मूग पिवळसर होते.